ताकद देतो, बरोबर आहे. आता आपण जो ट्रॅक्टर बघणार आहे ना तो 955 राहील, इथे 45-50 आहे, इथे 955 राहील. तो याच्यापेक्षा 5 HP ला अजून पॉवर देणार नाही. ठीक आहे. इथे असे मागे इथे टायर तसे इथे पुढे टायर येते. ठीक आहे. या साईज मध्ये एवढे टायर आले पण असे राहतात, असे राहतात, कारण त्याला पण ग्रेट राहील ताकद लावायची. आता लॉक एंड हायड्रोलिक बोर्ड राहील, डायरेक्ट हायड्रोलिक थोडं हे लावायचं बरं, काय विषय नाही. लॉक एंड ड्रायमध्ये एअरकिंग राहील, जसा कारला एअरकिंग होतच असतो. इथं ऑइल टाकायची गरज नाही, इथं फिल्टर आहे, आखाड्याचं 7 कड्याचं लावून टाकायचं जेव्हा आपल्याला वाटेल. त्याच्यासाठी ते सेन्सर दिलेलं आहे, तिथं बघा सफेद आहे, ज्यावेळेस तो भरणार तिथं रेड होऊन ते कळतं आपल्याला. म्हणजे रिसेटसाठी त्यांनी दिलेलं आहे बटन मागे वगैरे. एक साईडमध्ये बॅटरी राहील, पॉवर स्टेरिंग राहील, पॉवर स्टेरिंग म्हणजे एकदम स्मूथली असा बसता असं लावायची गरज नाही, एकदम स्मूथली चालू करून तुम्हाला दाखवतो. कुलंटसाठी वेगळं, पाण्याचं सेपरेट. इथं पाणी टाकलं रेडिएटरला पाणी घेतो आपल्याला. इथं काही पाणी रेडिएटर आपण नेहमी खोलून बघतो पाणी संपलं काय. ठीक आहे. कुलंट टाकला तर ते राहणार. हा तो पॉवर स्टेरिंग आहे. पॉवर स्टेरिंगसाठी सेपरेट 1.25 लिटरचं प्रोव्हिजन म्हणून दिली, 1 लिटरचं प्रोव्हिजन म्हणून दिली पॉवर. कारण कसं होतं इंजिन मधला एखादा समजा आपण इंजिन मधलं ऑइल दिलं काय म्हटलं पूर्ण ऑइल वेस्ट जाऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला 1.25 लिटरचं नुकसान होईल जास्तीत जास्त, बरोबर आहे ना. नुकसान कमी आहे. ही सिलेंडरमध्ये मशीन आहे, 3 पिस्टनमध्ये बॉसचा पंप दिलेला आहे. तुम्ही जे बघा पॉवर स्टेरिंगसाठी सेपरेट पंप दिला आहे. हायड्रोलिकसाठी मागच्या कामासाठी जे आपण नांगरवर खाली करतो त्याच्यासाठी सेपरेट पंप दिलेला आहे ना. मिंडाचा अल्टरनेटर दिलेला आहे, सगळ्यात टॉपचा ब्रँड आहे मिंडाचा, त्याचा अल्टरनेटर दिलेला आहे. इथे तुम्हाला स्टार्टर दिलेलं आहे त्याच्या मिंडाचा. ठीक आहे. आता तुम्ही बघाल ना याचे 3 पिस्टन वेगवेगळे आहेत. म्हणजे तुमचं इथं सेपरेट समजा याचा प्रॉब्लेम झाला तर एकच खोलायचा, पूर्ण खोलायची गरज नाही, बरोबर सेपरेट आहे. हां लॉक दिलेला ऑइल ब्रेक, म्हणजे साधे पहिले ड्राय ब्रेक यायचे ना तसं नाही, ऑइल ब्रेक आहे. म्हणजे यावर हाताने दाबलं जातं, गरज नाही. आणि तो उताराला किंवा चढायला जागा थांबेल. ऑइल ब्रेक नसेल तर ट्रॅक्टर थांबत नाही, तो स्लिप होतो तसं पुढे जातो. याला दाबलं गेलं की तुमचा ट्रॅक्टर जागा सोडणार. त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये तिथेच बाजूला दिलेलं आहे फॅक्टरीला. हां दाबायचा आणि मागे घ्यावं तसं नाही, ब्रेक दाबल्यानंतर हँड लागला. साठी वेगळं क्लच प्लेट वापर होते आणि मागच्या PTOसाठी वेगळी क्लच प्लेट वापरली होती. म्हणजे हा क्लचमध्ये ना 2 क्लच प्लेट आहे. लेफ्ट राइट इंडिकेटर या अशा पद्धतीने तुमचा याच्यापेक्षा थोडासा मोठा राहील. इथे मोठे टायर दिलेला 5 HP पेक्षा तो मोठा राहील.